ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय आहे? अहिल्याबाई होळकर जयंती. बघा, होळकर घराण्यातलं एक सेनापती रस्त्यानं चाले होते आणि अहिल्याबाई ही छोटीशी मुलगी होती आणि तिनं काय केलं होतं, शंकराची पिंड केली होती आणि त्या पिंडीला त्या खेळत होते. पण ज्या वेळेला यांचं घोड्याचं सैन्य आलं आणि त्यावेळेला ते सैन्याची धुमाकूळमध्ये त्यांची ती पिंड मोडून जाईल. तिनं काय केलं, एक भली मोठी काठी घेऊन आणि तिथं उभी राहिली. तिने सांगितलं, खबरदार, माझ्या या पिंडीला जर कोणी हात लावला तर मी तुमचं काही करणार नाही. आणि जेव्हा त्या होळकर घराण्यातल्या यांनी विचार केला, अशी तेजस्वी मुलगी जर आपल्या घराण्यात आली, आपल्या मुलाला जर ही सून मिळाली तर खूप चांगलं होईल. आणि अहिल्याबाई ही धनगर समाजाची मुलगी होती आणि त्यांनी त्या मुलीकडं मागणं नेलं आणि त्याच्या मुलाला ती करून आणली. आणि मग त्या होळकर घराण्यामध्ये त्या मुलीचं त्याचा मुलगा वारला आणि अहिल्याबाई गादीवर बसली. बघा, अहिल्याबाई होळकरांना वैदिक संस्कृती म्हणजे जे जागी जागी मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईनं केला. अहिल्याबाईने जागी जागी पाणी पिण्याकरता बारवा बांधल्या आणि असे मंदिरांचं तिनं असं अनेक काम केलं. आणि तिचा एक तेजस्वी कठोर न्याय, सडीतोड न्याय. आणि एक दिवस काय झालं, एक गाईचं वासरू रस्त्यामध्ये होतं आणि तिचा मुलगा रथामध्ये बसून चालला होता आणि त्याने त्या त्या गाडीमधून रथानं त्या वासरू चेवणलं. आणि मग अहिल्याबाईनं तपास केला, या गाईचं वासरू ज्यांनी चेरंडा असेल त्याला तसंच त्या चाकाखाली चेवंदा. आणि लोकांनी सांगितलं, ताई, हा तुमचाच मुलगा आहे म्हणून महाराज. आणि मग तिनं काय केलं, सांगा त्याला द्या म्हणून चाकाखाली. आणि मग तिनं कोणी बसाना, ती स्वतः रथावर बसली आणि त्या मुलाचे हातपाय बांधले आणि त्याच्यावरून ती रथ चालवायला लागली. बघा, एक परमेश्वराची कृपा, ती जे मेलेलं वासरू आणि ती गाय होती, ती गाय त्या रथाला आडवी झाली आणि तिला पुढं जाऊन दिलं नाही. त्या गायीनं काय सांगितलं, मुक संदेश, माझं मेलं तर मरू दे, पण तुझं मरू नको. अशी सडीतोड राज्यकारभार करणारी अहिल्याबाई होळकर आणि तिची आजी जयवंती. बघा, आपल्या नेबलर सरकारामध्ये काय न्याय होतोय, काय न्याय करतात. आणि असा न्याय करणारा तुकाराम मुंडे भ्रष्टाचार, बेडयुक्त असे सडीतोड कामं करू राहिला आहे. आणि असं या अहिल्याबाई होळकरची आज जयंती. तिनं स्वतःच्या मुलाची पर्वा केली नाही. आणि आज राजकारत्यांचे मुलं मोठमोठे भ्रष्टाचार करतात तरी ते सहन केलं जातं. म्हणजे हा निबळट राज्य सरकार आहे. जसं अहिल्याबाईनं दैवी काम पुढं केलं आणि सडीतोड राजकारभार केला, तसा राजकारभार झाला पाहिजे. आणि अहिल्याबाईंना जसं तेजस्वीपणा केला, तशा आजच्या मुलींनी अहिल्याबाई होळकरचं गुणगान घेतलं पाहिजे. अहिल्याबाई होळकरसारखं प्रत्येक मुलींना तेजस्वी राहिलं पाहिजे. तिचं जर आपण अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी अशा यांचं मुलींनी जर अनुकरण केलं तर आपल्या भारत देशाचा उद्धार होणार नाही. प्रत्येक मुलींनी हे चरित्र वाचा आणि आपला भारत देश उज्ज्वल करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.